मित्रांनो नमस्कार. मी गौरव जंगले, मनोज फर्टिलायझर. मित्रांनो, सध्या सर्वात चर्चेचा आणि महत्त्वाचा विषय शेतकऱ्यासाठी जो आहे तो म्हणजे कांदा बीज उत्पादन. आणि या पिकाबद्दल आपण विविध माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती देत आलो आहे, सोशल मीडियावरती, म्हणजे इंस्टाग्राम असो किंवा आपलं यूट्यूब चॅनल असो. आता मागील 1 महिन्याआधी आपण व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये आपले गेस्ट होते श्री मनोज जाधव सर. त्या व्हिडिओमध्ये आपण लागवडीपासून तर पहिले 55 दिवसापर्यंत जे काय नियोजन शेतकऱ्यांनी करायला पाहिजे त्याच्यावरती आपण चर्चा केली होती. आणि सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सरांनी त्याबद्दल आपल्याला सांगितलं होतं. आणि संपूर्ण महाराष्ट्रातून ते जे सरांनी सांगितलेलं नियोजन आहे ते बऱ्याच शेतकऱ्यांनी फॉलो केलं. त्यांचा नंबर त्यांनी मला दिला आणि जे नियोजन सेम टू सेम नियोजन त्यांनी केलं. आता त्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचा मला फोन आला की भाऊ, आता 55 दिवसापर्यंत नियोजन झालं, पण आता याच्यासमोर त्यांच्या कांद्याला फुलं लागले आहेत, गोंडे लागलेले आहेत. आता याच्यासमोरचं नियोजन फार महत्त्वाचं असते. थोडी पण जर का चूक झाली तर ते शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये 100% कपात आणत असते. तर त्यासाठीच आज आपल्यासोबत परत मनोज जाधव सर जुळलेले आहेत आपल्या शेतकऱ्यांसाठी. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा, जेणेकरून छोटीची छोटी चूक सर आपल्याला सांगतील या व्हिडिओच्या माध्यमातून. सरांचं आपण पहिले स्वागत करू. सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, नमस्कार शेतकरी बांधवांनो. सर, तुमचा परिचय सांगायची आवश्यकता नाही तशी, तरी पण आता जे नवीन शेतकरी आपल्यासोबत जुळलेले आहेत त्यांना आपला एकदा परिचय सांगा. नमस्कार, मी मनोज जाधव. यापूर्वी आपण एक 55 दिवसापर्यंत कांद्याचं नियोजन या व्हिडिओच्या संदर्भात आपल्यासोबत भेट झालेली आहे. माझं साधारणतः 2000 साली ग्रॅज्युएशन झाल्यानंतर विविध MNCमध्ये जे काय आहे, विविध भागात आपण विविध पिकावरती कंपन्यासोबत जो अनुभव आला तो पाठीशी घेऊन 2009 पासून आम्ही एक मनोज फर्टिलायझर नावाचा प्रयोग स्टार्ट केला. आणि त्या प्रयोगातनं आम्ही रिसोल्डा पहिले स्टार्ट केला. त्यानंतर आम्ही सेनगावला मनोज फर्टिलायझर नावाचा प्रयोग चालू केला. त्यात रिसोडनंतर त्यांना पण चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आम्ही वाशिमला प्रयोग चालू केला. आणि इथे एक सवड म्हणून जे काय आहे तिथे पण सुरू केला प्रयोग. आणि अजून आता काहीच दिवसात आपण माझ्या राहत्या गावी म्हणजे कोळी जाधव या गावात सुद्धा आपण शेतकऱ्याच्या सेवेकरता मनोज फर्टिलायझर युनिटच्या माध्यमात काहीतरी तिथे सुद्धा चालू करू. तर सर, आता आपण जे मागचा व्हिडिओ सांगितला त्यामध्ये पहिले 55 दिवसाचं आपण नियोजन सांगितलं होतं. त्यामध्ये आपला सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे पाणी व्यवस्थापन. तेव्हा पीक लहान होतं तेव्हा तुम्ही सांगितलं की हप्त्यातून 1-2 घंटा पाणी दिलं तरी चालते. आता आपलं पीक मोठं झालं आहे, फुलं लागलेले आहेत, तर आता याच्यासमोर पाणी व्यवस्थापन कसं करायला पाहिजे शेतकऱ्यांनी? शेतकरी बांधवांनो, आता थोडं पाणी जास्त लागते. तसंही एक लक्षात घ्या, कांद्याची पात जमिनीच्या वर जेव्हा येतं त्यावेळेस आपण नाली खोल केली पाहिजे. नाली खोल करायची आणि त्या जे पाणी आहे ते ॲक्च्युली कांद्याच्या मुळाला पाहिजे असते. मग जी आपण ड्रीपची लॅटरल आथरतो, जर आपण अजून थोडेसे मेहनती शेतकरी असणार तर जे आहे ही तर आपण मोठ्या याच्यातली तर करणारच खोल. ही सुद्धा आपण जर खोल केली नाली आणि ड्रीपची नळी खाली जर गेली तर खूप चांगलं. कारण काय राहते, जो कांद्याचा बल राहते हा कांद्याचा, तर हा कांद्याचा बल जास्त ओला जर झाला तर त्यामधनं पात सुटत असते आणि पात खाली पडते, गोळा होऊन जाते. ॲक्च्युअल पाणी कांद्याच्या मुळाला पाहिजे, मुळं खाली राहतात. मग आपण जेव्हा म्हणतो पाणी कमी द्यायचं, तर पाणी कमी द्यायचं तर ते कांद्याच्या मुळापर्यंत पोचत नाही. मग समस्या येतात वरून शेंडे वाळण्याच्या. त्यानंतर पाणी जास्त द्यायचं म्हटलं तर कांद्याचा बल पूर्ण ओला होतो, पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळं ती समस्या येते. म्हणून ही नाली खोल करायची आणि थोडं पाणी वाढवायचं. पाणी थोडं जास्त द्या, नालीपर्यंत ओलावा आला पाहिजे. आणि एक लक्षात घ्यायचं शेतकरी बांधवांनो, पाणी जे आहे वापसा कंडिशनलाच असलं पाहिजे. त्याच कंडिशनला पीक घेतं, त्याच कंडिशनला पीक पितं आणि अन्नद्रव्यसुद्धा उचलतं. आपण काय करतो, एक वेळा बटन दाबलं की 10-12 घंटे पाणी चालवायचं, मग त्या जमिनीतली हवा निघून जाते. जमिनीचा गुणधर्म काय असतो चांगल्या सुपीक जमिनीचा? 45% खनिज मूलद्रव्य त्याच्यात जे आहेत ते, 5% सेंद्रिय पदार्थ, त्यानंतर 25% हवा आणि 25% पाणी, ही झाली सुपीक जमीन. परंतु आता आपण जमिनीची तर मुळात वाट लावलेली आहे. त्याच्यावरती आता यावर्षी आपण मनोज फर्टिलायझर या युनिटच्या माध्यमात माती जिवंत तर शेतकरी निवांत या स्लोगनखाली आपण काम करूच. तर त्या पद्धतीनं आपलं हे जे आहे किमान 25% पाणी आणि 25% हवा हे राहिलं पाहिजे. त्याकरता आपण पाणी मोजकं दिलं पाहिजे, वारंवार दिलं पाहिजे. ड्रीपचं पाणी उलट्या चाळीसारखं जात असते, त्या हिशोबानं
वर जरी ओलावा कमी वाटला तर खाली जातं. तर 1-2 घंटा दर दिवसाला किंवा एक दिवस अल्टरनेट आपण करा. आणि मधामधात आपण जे काय आपण ह्या ज्या सऱ्या केलेल्या आहेत तर एक सरी आड अल्टरनेट सरी हे पाणी द्या. आणि ते पाणी देताना काय करायचं, थोडेसे त्याला ब्रेक घ्यायचे, म्हणजे जेणेकरून पाणी मुरलं पाहिजे. आणि नंतर मग 8 दिवसानंतर जी कोरडी सरी आहे त्या कोरड्या सरीनं पाणी दिलं पाहिजे, जेणेकरून पाण्याचा वापसा चांगला होईल आणि कांद्याचं पाण्याचं व्यवस्थापन बऱ्यापैकी राहील. म्हणजे एकंदरीत मित्रांनो, सरांचं म्हणणं आहे की पाणी जमिनीला न देता पिकाच्या मुळापर्यंत दिलं तरी आपलं पीक चांगलं बहरते. आता सर, दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा पीक लहान होतं तेव्हा थ्रिप्स माइटचा अटॅक कांदा पिकावरती जास्त होतात. आता 55 दिवसानंतर रोग आणि कीड व्यवस्थापन कांदा पिकामध्ये आपण कसं करायला पाहिजे? एक शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या, थ्रिप्स तर कांदा पिकावरती शेवटपर्यंत थ्रिप्सचा अटॅक राहतच असतो. त्यामुळं कांद्याला जस्ट गोंडी जे त्याच्यावरती जो कपडा राहते तोपर्यंत तुम्ही फवारा घेण्यास काही अडचण नाही, केमिकल जे कीटकनाशक आहेत ते वापरण्यास. मग त्या टायमाला तुम्ही अजूनही एखादा थ्रिप्स आणि व्हाईट फ्लाय याचा एखादा फवारा घेतला पाहिजे. व्हाईट फ्लायसाठी जे काय थायमेथॉक्झॉन कंटेन बऱ्यापैकी काम करेल, किंवा मग आपलं जे जास्त असेल व्हाईट फ्लाय वाटत असेल आपल्याला तर उलाला सारखा प्रकार किंवा अपाचेसारखं UPLचं जे आहे ते चांगलं राहील. त्यानंतर जर थ्रिप्सचा अटॅक जास्त असेल तर मग फिप्रोनिल आणि इमिडा या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे ते चांगलं आहे. कमी असेल तर लॅम्बडा आणि थायमेथॉक्झॉन हे कॉम्बिनेशन आपण घेतलं पाहिजे. त्यासोबत स्टिकर अवश्य वापरलं पाहिजे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट राहते मित्रांनो, रोग येत असतो त्याच्यावरती, ज्याला आपण म्हणू पाथचा करपा, ज्याला पर्पल ब्लाईट म्हणलं जातं. तर हे जे आहे यानं कुटारासारखी पाथ होत असते, म्हणजे जी काय पाथ आहे ही अशी येलोइश होत असते. तर त्याकरता आपण चांगलं बुरशीनाशक आपण बाजारातलं घेतलं पाहिजे, ज्यामध्ये साधारणतः नटिओसारखं घ्या तुम्ही, किंवा ॲमिस्टार टॉपसारखं घ्या, किंवा FMCचं जर आपण तेच ब्रँड घेतलं तर FMCचं सुद्धा एक येतं. त्यानंतर भारत सर्टिसचं सुद्धा मार्केटमध्ये आहे. आता ते कुठलंही आपल्या बजेटनुसार एक फंगीसाईड घ्या, स्टिकर अवश्य घ्या, आणि कॅल्शियम आणि बोरॉन हे फवारणीत सुद्धा घ्या. मग कॅल्शियम बोरॉन कॉम्बिनेशन IGLचं कॅल्बिएफ येईल, किंवा मग कॅल्बेट-सी बोरो प्लस हे फवारणीत सुद्धा घेऊ शकतो आपण, किंवा मग FMCचं कॅल्सबो आहे. याचं कारण काय आहे, ज्या टायमाला फुलं लागणं चालू होत असतात तेव्हा कॅल्शियम आणि बोरॉनची रिक्वायरमेंट जास्त राहते. ते आपण खत व्यवस्थापनामध्ये ते तर मुद्दा क्लिअर करू. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट राहते मित्रांनो, फुलावर आळी येण्याचा जो प्रकार आहे, तर फुलामध्ये आळी येत असते गुलाबी कलरची. जर तुमच्या फुलाचा समजा असंच कुठेतरी तुम्हाला दिसत असेल, एखाद्या 2-4 फुलावरती थोड्याफार प्रमाणात असेल तर ते निग्लेक्ट करा, त्याच्यावर फवारा घेतला नाही पाहिजे. परंतु भरपूर प्रमाणात जर आपल्या याच्यावरती आळी असेल तर कुठलंही एखादं बायोलॉजिकल कीटकनाशक आपण बाजारातलं घेतलं पाहिजे. मग याच्यामध्ये आपण एक इंडोफिल कंपनीचं अलॅक्टो म्हणून आहे, बऱ्यापैकी त्याचे रिझल्ट चांगले आहेत, तर ते घ्या. परंतु मधमाशी असताना मुळीच घेऊ नका. मधमाशीला त्याचा इफेक्ट होतो, आणि मधमाशी असताना आपण पाणी जरी फवारलं तरी मधमाशी घाबरून जात असते. त्यामुळे या कार्यासाठी आपल्याला परागीकरण सर्वात महत्त्वाचं आहे. दुसरं एक फुलावरची एक समस्या, मेजर समस्या राहते चिकटा. चिकटा का येत असतो? चिकटा येत असतो जेव्हा तुमच्या पिकावर रस शोषण किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो. मग रस शोषण किडीचा प्रादुर्भाव जास्त झाला की ती काय करत असते, जे काय रस शोषण करते आणि तिच्या विष्ठेच्या रूपात एक चिकट स्त्राव पानावरती किंवा फुलावरती सोडत असते. आणि त्या चिकट स्त्रावाचं काय होत असते, एक कोटिंग तयार होत असते. आणि ते कोटिंग म्हणजे एक असा वर एक अशी लेअर, जशी आपण कातणीची जाळी वगैरे म्हणू त्या टाईपची एक लेअर, जे नजरेनं आपल्याला दिसत नाही परंतु हाताला बोटाला चिकटपणा लागतो. ते जे आहे ते येण्याचं कारण आहे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव, पांढऱ्या असू द्या किंवा काळी माशी असू द्या. मग हे जे आहे याचा जर आपल्याला अटकाव करायचा असला तर जे पापुद्रा लागते, जेव्हा फुल उमलायचं राहते त्यावेळेस पांढऱ्या माशीचा आपण एक फवारा घेतला पाहिजे, आणि शेतामध्ये चिकट सापळे लावले पाहिजे, जेणेकरून त्या चिकट सापळ्याला आपल्या पांढरी माशी वगैरे, पिवळ्या कलरचे जे काही सापळे येतात ते लावा, निळ्या कलरच्याला थ्रिप्ससुद्धा आपले राहतील. मग जर आपल्या याच्यात रस शोषक किडी जर नसेल तर मग चिकटपणा येत नाही. मग आपण काय करत असतो, जेव्हा गोंडे लागतात त्या टायमाला आपण, तेव्हा जाग येते आपल्याला,
आणि तेव्हा फवारणी करू शकत नाही, मग आपल्या हातचं तेलही जाते आणि तुपही जाते. या गोष्टीनं आपण ही एक काळजी घेतली पाहिजे. त्याचसोबत आपण निंबोळी आर्क 10,000 PPMचं जर शक्य झालं तर ते 10,000 PPMचं वापरलं पाहिजे, जेणेकरून अँटीफिडर म्हणून ते काम करत असते. आणि किंवा मग आपण जर जैविक स्वरूपात जर जात असाल तर दशपर्णी आर्क सर्वात चांगला आहे. जर शेतकऱ्यांची जर तयारी असेल तर आपला खर्चसुद्धा वाचवता येईल. 10 जे पाले झाडं आहेत, ज्या झाडाचे पानं शेळ्या बकऱ्या किंवा कुठलंही जनावर खात नाही, प्राणी खात नाहीत, अशा झाडाचे 10 झाडाचे पानं घ्या आणि ते पानं आपण टाकीमध्ये चांगले मुरवायचे काही दिवसापर्यंत आणि त्याचा अर्क काढून तो सुद्धा आपण त्याच्यात तंबाखू आणि तिखट जर टाकलं आणि ते फवारलं तरी सुद्धा आपल्याला त्याचा बऱ्यापैकी एक फायदा होऊ शकतो. ओके सर, या मुद्द्यामध्ये तुम्ही एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा कव्हर केला, तो म्हणजे मोरणीचा. बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटते की बाबा मोरणी आली की उत्पन्नामध्ये घट येते, पण त्यांना हे माहिती नसते की मोरणी कशामुळे येते. ते तुम्ही इथं चांगल्या प्रकारे क्लिअर केलेल्या शेतकऱ्यासाठी. आता सर, सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहते कोणत्याही पिकामध्ये, तो म्हणजे न्यूट्रिशनचा. अन्नद्रव्य व्यवस्थापन फार महत्त्वाचे आहे. त्याच्यासमोर आता अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायला पाहिजे? आता शेतकरी बांधवांनो, एक लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला व्हिजिटेटिव्ह ग्रोथ पाहिजे तेव्हा नत्राचं आपल्याला रिक्वायरमेंट असते. तसंही नत्र हे आपल्याला झाडाला शेवटपर्यंत गरजेचं आहे, कारण नायट्रोजन नसेल तर प्रोटीन फॉर्मेशन होणार नाही आणि प्रोटीन्स तयार नाही झाले तर तुमच्या कुठलंही एंड उत्पादन येणार नाही, परंतु त्याच्यावर ताबा असला पाहिजे. मग आता काय व्हायला लागलं, आता काही लोकांच्या समस्या आहेत, फुलामधून पान निघायला लागलं किंवा पात जे काय पात आहे ती निघायला लागली. याचं कारण काय आहे, नायट्रोजन हा त्याला नायट्रोजनला आपल्याला कंट्रोल करता येत नाही, धरून ठेवता येत नाही किंवा कोणी त्याला थांबवू शकत नाही. नायट्रोजनचा हा मुक्त संचार राहत असतो, मग नायट्रोजन वाढत असते. मग खूप लोकांचं म्हणणं आहे आम्ही फॉस्फेटयुक्त खतंसुद्धा दिले. ठीक आहे, आपण दिले फॉस्फेटयुक्त खतं, परंतु फॉस्फेट हे जमिनीमध्ये आपल्या फिक्स होतं. का फिक्स होतं? कारण फॉस्फेट सोल्युलायझिंग बॅक्टेरिया तिथं नाहीत. मग फॉस्फेट सोल्युलायझिंग बॅक्टेरिया नाहीत, मग त्यामुळे फॉस्फेट मिळणार नाही. पोटॅश एखाद्या जागेवर पडलेलं राहते, त्याला पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया लागत असतात. तसंच समजा आपलं नत्र जे आहे, नत्र आपण अमाइड फॉर्ममध्ये युरियामधनं देतो तर अमाइड फॉर्ममध्ये, आणि अमोनियम म्हणजे DAP असू द्या किंवा 10-26 हे अमोनिकल राहते, तर ते अमोनिकल फॉर्ममधलं, परंतु झाड खाते नायट्रेटमधलं. ठीक आहे, मग हे जे आहे याला नायट्रेटमधलं झाडानं खाल्ल्यानंतर युरिया हा डायरेक्ट खाद्य नाही, त्या नायट्रेटचं मग झाडामध्ये सायकल होतं. सायकलमध्ये काय होत असतं, त्याचा ॲमिनो ॲसिड तयार होत असतात. ॲमिनो ॲसिडचे ॲमिनोज जे काय तयार होतात, रेडी फूड ज्याला म्हणू आपण, मग त्यानंतर त्याचं प्रोटीन्स तयार होतात आणि म्हणजे जसं ग्लुकोज आणि सुक्रोज तयार होतं एनर्जीसाठी. आणि जर ती डायजेस्ट नाही झाली तर ती साखर जी आहे त्यामुळे झाडाला लवचिकपणा येतं आणि त्यामुळे त्याच्यावरती किडीचा अटॅक येतो. मग हे डायजेस्ट होण्यासाठी काय लागत असते, नायट्रोजन, मॉलिब्डेनम सर्वात महत्त्वाचं. मॉलिब्डेनमचा रोल नत्र डायजेशन झाडामध्ये करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. सोबतच झिंकचा सुद्धा रोल आहे. झिंक आणि मॉलिब्डेनम याचा मोठ्या प्रमाणात रोल आहे नायट्रोजनला डायजेस्ट करण्याकरता. मग हे सुद्धा आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट गरजेचे आहेत. त्यानंतर महत्त्वाचं राहते, नायट्रोजनवर ताबा ठेवण्यासाठी फॉस्फेट मुबलक प्रमाणात आपल्याजवळ पाहिजे. मग फॉस्फेट आपण देऊनसुद्धा मिळत नाही. मग अशा वेळेस लोक म्हणतात की याचं कारण काय, तर मग आपण फॉस्फेट त्यातली जी बॅक्टेरिया आहेत ते त्यात नसल्यामुळं आपण फॉस्फेट सोल्युलायझिंग बॅक्टेरिया शेतामध्ये टाकले पाहिजे. मग याच्याकरता फॉस्फेट सोल्युलायझिंग बॅक्टेरिया करता चांगलं उत्तम जर म्हणलं आपण तर IPLचं HD फॉर्ममध्ये आहे, फॉस्फोसिया HD म्हणून येतं, किंवा वेलॅग्रोचं PSB आहे. हे चांगल्या पद्धतीचे चांगले रेप्युटेड कंपन्यांचे आहेत. किंवा आपण NPK कन्सोर्सिया ज्याच्यामध्ये तिन्ही घटक आहेत. मग याच्यात एक आपण IPLचं ग्रिफिन देऊ शकतो, किंवा मग आपण ॲग्रीसर्चचं जे कन्सर्ट आहे ते सुद्धा उत्तम आहे, ते देऊ शकतो. याच्यापैकी आपण जे काय आपल्याला उपलब्ध झालं ते दिलं पाहिजे. कन्सोर्शिया देण्यामागचं कारण काय राहतं, आता खताचा विषय आहे तर एकासोबत जास्त बॅक्टेरिया जर असले तर त्यांचं एकमेकासोबत सायकल चालून काम जास्त होतं, म्हणजे टीमवर्क करतात एकटं केल्यापेक्षा. म्हणून कन्सोर्शिया आपण दिले पाहिजे, ज्याच्यामध्ये मिक्स बॅक्टेरिया आहेत ते वापर केला पाहिजे. सोबतच आपण मित्रांनो आता
अवेअर होण्याची गरज आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यावरती आपला फोकस जाणं गरजेचं आहे. कारण काय व्हायला लागलं, आपण वारंवार खत म्हटलं, आपण खत हा शब्द न वापरता झाडाला अन्नद्रव्य द्यायचं हे डोक्याला सांगत जा. खत म्हणजे आपण काय करतो, सुपरफॉस्फेटच्या बॅगा टाका, खत पुरवणीसाठी DAP टाका, 20-20-13 टाका आणि मोकळं करा. मग यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट काय व्हायला लागले, आपण वारंवार हे खतं टाकत चाललो आणि सोबत सेंद्रिय कर्ब टाकत नाही आपण, म्हणजे सेंद्रिय पदार्थ टाकत नाही आपण, ते टाकत नाही. त्यामुळं न्यूट्रिशनचे जे काय आहे तर बाकी मायक्रोन्यूट्रिएंट, मायक्रो ऑर्गॅनिझम हे डायजेस्ट करण्याकरता त्याची जास्त सर्कस होत आहे. म्हणून आपण मायक्रोन्यूट्रिएंट टाकलं पाहिजे. आपलं बजेट कमी असेल तर 10 किलोची मिक्स मायक्रोन्यूट्रिएंटची बॅग घ्या, निंबोळी खतात मिक्स करून ती द्या, किंवा मग एखादी कुठल्या तरी प्रकारची किट द्या. आणि नसेल ते तर ड्रीपमधून आपण मायक्रोन्यूट्रिएंट दिलं पाहिजे. मग आपण मिंगलसारखं ॲग्रिसर्चचं आहे किंवा ॲग्रिकॉनचं एक एनर्जी DF म्हणून येतं, हे मायक्रोन्यूट्रिएंट द्या. सोबत त्याच्यासोबत गंधक वगैरे द्या, जेणेकरून pH आपला कंट्रोल होईल. मग हे झालं मायक्रोन्यूट्रिएंटचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, आता काही लोकांचं म्हणणं आहे आम्ही PSB टाकतो, कन्सोर्शिया टाकतो, तरीसुद्धा आम्हाला पाहिजे ते मिळत नाही. याचं कारण काय आहे, आपण जमिनीची वाट लावलेली आहे. आपल्या जमिनीमध्ये जे काय आहे सेंद्रिय पदार्थ नाहीत, आणि सेंद्रिय पदार्थ नसतील तर बॅक्टेरियाला खाद्य नाही. मग जमीन जिवंत हे डोक्याला तुम्ही सांगा. हे जे मी मगाच मुद्दा जो सांगितला तुम्हाला, की मग आता यावर्षी मनोज फर्टिलायझर्स मातीवरती काम करणारे, वर्षभर आम्ही माती जिवंत तर शेतकरी निवांत हा स्लोगन घेऊन यावर्षी आपण मातीकरता थोडं बहुत काम करणारच आहे. त्यामध्ये आपण सविस्तर बोलू ह्या गोष्टी, पण सेंद्रिय पदार्थ गरजेचे राहतात. मग शेतकऱ्यानं एक लक्षात घ्या, निसर्ग काय मागतो, 1/3 मला द्या, बाकी तुम्ही घ्या. मग 1/3 म्हणजे काय, समजा उदाहरण घ्या, आपण गहू घेऊ, गव्हाची ओंबी तुम्ही खा, त्याच्यानंतर खालच्या काडीचं जे कुटार झालं ते जनावराला टाका, आणि खालचं जे मूळ आहे किमान ते तरी जमिनीला द्या. आपण ते जमा करून काडी कचरा निर्मूलन करून त्याला आग लावून देतो. माचीची काडी जर नाही लावली तरीही आपलं चांगलं सेंद्रिय पदार्थ आपल्या शेतात मिळू शकतात. ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायचं. दुसरी एक समस्या, जर आपण खोलात गेलो, आता खताचा अन्नद्रव्याच्या व्यवस्थापना संदर्भात बोलायला लागलो, तर पूर्वी 1 किलो रासायनिक खत जर दिलं आपण तर त्याच्या बदल्यात 13 किलो आपल्याला रिटर्न मिळायचं. 1 किलोच्या बदल्यात 13 किलो. आज आपण 1 किलो दिल्यानंतर 3 किलो रिटर्न मिळते. याच्या मागचं कारण काय आहे, जमिनीचा आपला जो काय आहे ऑर्गॅनिक कार्बन जो आहे याचं प्रमाण 0.3च्या सुद्धा खाली आलेलं आहे. काही ठिकाणी 0.4 असेल, परंतु ॲक्च्युली ते 1 पर्यंत असायला पाहिजे जर तुम्हाला सुपीक जमीन पाहिजे, आणि 5% सेंद्रिय पदार्थ पाहिजे. सेंद्रिय कर्ब आणि सेंद्रिय पदार्थात फरक आहे. सेंद्रिय पदार्थ म्हणजे पूर्ण जे सेंद्रिय, आपण काडी कचरा कुजलेला असू दे, शेणखत असू दे, गांडूळ खत असू दे, ह्या जरी नसतील गोष्टी तर आपण स्लरी केली पाहिजे, जीवामृत दिलं पाहिजे. जीवामृत जरी दिलं शेतकरी बांधवांनो तरीसुद्धा आपली जमीन जिवंत राहील. आणि ह्या जर गोष्टी दिल्या आणि अन्नद्रव्याचं संतुलित शब्द अंडरलाईन करा, संतुलित अन्नद्रव्याचा वापर जर केला तर निश्चित आपल्या झाडाचा पुरवठा चांगला होईल. झाडावरती कीड आणि रोग काय येत असतं, जर तुमच्या शरीरामध्ये कुठली तरी डिफिशियन्सी झाली तरच येते, अननेसेसरी येत नाही. मग ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. जर झाड हेल्दी असेल तर आपला कीटकनाशकाचा आणि बुरशीनाशकाचा खर्च वाचणार आणि आपल्याला बाकी समस्या येणार नाही. त्यामुळे हे डोक्यात घ्या. दुसरी आता समस्या जी आहे, जे फुलातनं आपल्या पान निघतं. मग हे का निघायला लागलं, कारण नत्राचा मी सांगितल्याप्रमाणे मुक्त संचार, नत्रावर कोणाचा ताबा नसतं. नत्राचा मुक्त संचार असल्यामुळं नत्र एकदम फास्ट झाडाला मिळून जाते. मग अशा टायमाला आपण काय करायचं, नायट्रोजन नसणारे खतं ड्रीपमधून द्यायचे. मग त्यामध्ये आपण वेलॅग्रोचं घेतलं तर मास्टर 03737 मास्टर नावानं घ्यायचं, जेणेकरून ते सोडियम क्लोराईड फ्री राहतं. त्यानंतर महाफीडचं जर घ्यायचं झालं तर 04040 आपण वापरू शकतो. त्यानंतर आपण जर समोर गेलो थोडंसं विरजचं घ्यायचं झालं तर 65618 हे सुद्धा चालते. 6% म्हणजे नॉमिनल नायट्रोजन आहे, 56 पुरत असल्यामुळं ते चालून जातं. आणि त्याच्यात सोबत विरजच्या ह्याच्यात मायक्रोन्यूट्रिएंट ट्रेस एलिमेंट सुद्धा आहेतच त्या बॅगवरती लिहिलेले. यासोबत एक तर तुम्ही PSB अर्जंट घ्या, किंवा ग्रिफिन, किंवा मग कन्सर्ट जे काय कन्सोर्शिया आहे
ते तुम्ही नक्की वापरल्या गेलं पाहिजे. या पद्धतीने करा जेणेकरून नायट्रोजन दाबल्या जाईल. आणि खूपच आपल्या याच्यातनं जर पान निघत असेल तर मग हार्मोनचा वापर आपण करू शकतो. मग तसा वैयक्तिक मी हार्मोन्स वापरण्याच्या विरोधात आहे. हार्मोन्स हे झाडाला नकोच, परंतु जर आपल्याला हा सपोर्ट नसेल भेटत किंवा टाकलेले अन्नद्रव्य झाडाकडून घेतल्या जात नाही, त्याचा रिस्पॉन्स नसेल येत, तर आपल्याला मग हे टाकणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस आपण कल्टार आहे किंवा FMCचं लगान आहे किंवा भारतचं विस्टार आहे, याच्यासारखं कुठलंही आपण 50 ते 100 मिली पर एकर घ्यायचं आणि सोबत आपण नायट्रोजन कमी असणारं किंवा नायट्रोजन नसणारे खताचा डोस द्यायचा. यामुळे आपली पात थोडीशी थांबणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, ॲक्च्युअल फुलाच्या टायमाला आपल्याला कॅल्शियम आणि बोरॉन खूप मोठं गरजेचं राहते. कॅल्शियम आणि बोरॉन फुलाच्याच टायमाला का द्यायचं? कारण झाड जेव्हा फुलात असते, गर्भ अवस्थेत असते, त्या टायमाला कॅल्शियम घेऊन ते स्टोअर करत असते. त्याच्या आधीही नाही करत आणि त्याच्यानंतरही नाही. मग कॅल्शियम एकटं जर दिलं तर हे इमोबाईल आहे. कॅल्शियम एकटं दिल्यानंतर ते झाडात वाहन होत नाही त्याचं. त्यामुळं आपण बोरॉन सोबत दिलं पाहिजे. मग कॅल्शियम नायट्रोजन बोरॉन वापरताना पहिले पाण्यामध्ये बोरॉन विरघळवायचं आणि नंतर कॅल्शियम विरघळायचं, हे एक लक्षात घ्यायचं. आता नायट्रेट फॉर्म जे खतं येतं, जसं ज्याला नायट्रेट नाव राहतं, त्यानं काय व्हायला लागलं, हे जे मातीचा आपला धिंगाणा व्हायला लागला, हा जास्त या गोष्टीनं सुद्धा व्हायला लागला. म्हणून नायट्रेट फॉर्मचं खतं वापरल्यापेक्षा ऑक्साईड, आपण जे काय नेहमी सांगतो लोकांना, कॅल्शियम ऑक्साईडसारखे खतं वापरले पाहिजे. मग याच्यामध्ये आपण वेलॅग्रोचं कॅल्बेट सी बोरोप्लस द्या किंवा बोरॉन पावडर दिली तरी चालेल, किंवा आपण FMCचं कॅल्सबो आहे, कॅल्शियम झिंक बोरॉन आहे त्याच्यात, किंवा मग आपलं विरतचं कॅल्मिक नावानं आहे ते द्या. त्यासोबत बोरोविटा त्यांचं येतं किंवा बोरॉन कुठलंही द्या. या पद्धतीनं आपण आपला डोस बॅलन्स केला पाहिजे. त्यासोबत आपण बी बूस्ट वापरलं पाहिजे, सिलिकॉनयुक्त जे काही स्टिकर आहे. का? कारण सिलिकॉन जर तिथे असेल तर तुमचा कॅल्शियम आणि पोटॅश झाडाला उपलब्ध होण्यासाठी बऱ्यापैकी मदत होईल. सिलिकॉन आणि झिंक हे 2 अन्नद्रव्य कॅल्शियम आणि पोटॅश यांना रिलीज करण्यासाठी बऱ्यापैकी काम करत असतात. ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या. आणि यानंतर जेव्हा आपला काळा दाणा, आणि दुसरं एक कॅल्शियम आणि बोरॉनचा रोल आहे तुमच्या जर्मिनेशन करता. जर तुमच्या आतलं जे बी आहे त्याचं पूर्ण वाढ जर झाली, पूर्ण पेशी तयार झाल्या, पूर्ण वाढ झाली, तर तुमचं जर्मिनेशन चांगलं येत असतं. मग तिथं तुम्हाला एक कॅल्शियम बोरॉनचा तो एक बेनिफिट मिळत असतो. आणि मग नंतर जेव्हा आपले काळे दाणे होतात त्या टायमाला आपण KMS वापरलं पाहिजे, ज्याच्यामध्ये पोटॅश मॅग्नेशियम ऑक्साईड आहे, किंवा PMS विरत येते, त्यात पोटॅश मॅग्नेशियम आणि गंधक आहे, हे वापरलं पाहिजे. किंवा मग बजेट कमी असेल तर पोटॅशियम सोनाईट वापरा, अजून कमी असेल तर 0050 वापरा, किंवा मग या गोष्टी वापरल्या पाहिजे. आणि तिथंसुद्धा आपण बॅक्टेरिया, आपण पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया वापरल्या पाहिजे. ह्या गोष्टी आपण जर केल्या तर व्यवस्थित आपलं कांद्याचं नियोजन होऊ शकतं. कांद्याला जर आपल्या फुलं भरपूर असेल तर मधात एखादा डोस आपण शिल्लक दिल्या गेला पाहिजे. आणि विवासारखं ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन आणि ह्युमिक राहतं, हे कधीतरी द्या तुम्ही. त्यानंतर मागच आपण सांगितलं होतं मायक्रोराइज द्या, बायोहार्ज आणि विवा द्या. नसेल दिलं तर आता द्या, जेणेकरून आपल्या मुळांचं मायक्रोराजामुळं जे काय एक जाळं तयार होईल, ते जाळं तयार झाल्यामुळं काय होणार, अन्नद्रव्य आपल्या मुबलक झाडाच्या मुळाच्या कक्षेत आणून दिल्या जातील. पाण्याचा सुद्धा त्याला कंट्रोल मिळेल. दुसरं, मायक्रोरायझा बुरशी काय करत असते, स्वतः बुरशीला नष्ट नाही करत, परंतु तिचा जर कब्जा झाला तर बाकी बुरश्या येण्यासाठी अटकाव होत असतो. ह्या गोष्टी आपण लक्षात घेऊन आपण अन्नद्रव्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे. परंतु शेतकरी बांधवांनो, डोक्यात आता खत हा शब्द काढून टाका आणि अन्नद्रव्य हा शब्द डोक्यात टाका. आणि आपण जर साक्षर झालो, वाचाल तुम्ही तरच वाचाल, आलं लक्षात. अन्यथा प्रत्येकजण आपल्याबद्दल सांगणार, प्रत्येक जणाचं तुम्ही ऐकून जर करायचं म्हटलं तर शेती विका लागल आणि मग शेती तुम्हाला करावं लागेल दुसऱ्याची. ह्या गोष्टी लक्षात घ्या. त्यामुळे आपण न्यूट्रिशनबद्दल वाचणं शिका, मातीबद्दल वाचणं शिका, आणि आपला विवेक, आम्ही जरी सांगतो तरी याच्यामधनं आपला विवेक जागावर ठेवायचा आणि जिथे जी गोष्ट गरज आहे ती वापरली पाहिजे. एक माझं या माध्यमातून शेतकऱ्यांना मेसेज द्यायचा होता. तर हिच्यामध्ये
जे काही सरांनी सांगितलं की खत न देता आपण अन्नद्रव्य म्हणावं, फक्त अन्नद्रव्य नाही ते पण संतुलित अन्नद्रव्यच म्हणायला पाहिजे. आणि ज्या शेतकऱ्यांनी आधीचं जे ड्रिचिंग वगैरे माहिती नसेल किंवा व्हिडिओ बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोच. दुसरं एक आता तुम्ही म्हटलेच खताचं किंवा संतुलित अन्नद्रव्याचं, मग आता काय राहते, काही शेतकऱ्याचं बजेट कमी राहते. मग काय करायला पाहिजे, शेतकऱ्यांनी सर्व जे लागतात पिकाला, किती अन्नद्रव्य लागतात 17, आता 19 म्हणतात. कारण काय, आता अजून सिलिकॉन एक वाढला, निकेलची सुद्धा रिक्वायरमेंट वाढली. त्यापैकी 4 तर निसर्ग देते मुबलक प्रमाणात. NPK द्यावं लागते, कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक, झिंक कॉपर मॅग्नेस, फेरस मॉलिब्डेनम बोरॉन. आता सिलिकॉन थोडंसं आणि निकेल थोड्याफार प्रमाणात. अशा पद्धतीने अन्नद्रव्य गरजेचे आहेत पिकाला. मग आपण काय करायचं, ह्या 16च्या 16 अन्नद्रव्याचं एक आपण पॅकेज तयार करायचं. मग आपलं बजेट कमी असेल तर जे 1 एकराचं अन्नद्रव्य आहे ते 2 एकराला द्या. जर आपलं अजून बजेट कमी असेल तर ते 3 एकराला द्या. अजून कमी असेल तर 4 एकराला द्या. म्हणजे करता वेळेस काय करायचं, साऱ्या गोष्टी आपल्याकडं असल्या पाहिजे. मग आपल्याला 100 रुपये खर्च करायचे. मग 1 एकरावर 100 रुपये खर्च करायचे तर 100 रुपयात तुम्ही NPK घ्या, सेकंडरी घ्या, मायक्रोन्यूट्रिएंट घ्या, साऱ्याचं पॅकेज करा आणि द्या. जर तुमच्याकडं नाही बाबा एकरी 50 रुपये खर्च करायची माझी कॅपॅसिटी आहे, हे तयार केलेलं हे 2 एकराला वापरा. आपण शेतकरी म्हणून काय करतो, महत्त्वाची एक गोष्ट कट करतो. मग फॉर एक्झाम्पल बाबा पैसे कमी आहेत भाऊ यावेळेस, तर मग आम्ही आता यावेळेस बाबा DAPच टाकू, यावेळेस बाबा पोटॅशच टाकू किंवा DAP पोटॅशच टाकू, म्हणजे NPK द्यायला लागलो. NPK तसंच जमिनीत मुबलक प्रमाणात आहे. मग त्याऐवजी आपण काय करायचं, NPK घ्यायचं, मायक्रोन्यूट्रिएंट्स घ्यायचे, सेकंडरी घ्या आणि त्याच्यासोबत बॅक्टेरिया टाका, ग्रिफिनसारखे किंवा हायरोजीसारखे मायक्रोरायझा वगैरे हे टाका आणि साऱ्याचं बॅलन्स करून आपण, भलेही 1 एकराचा डोस तुम्ही 2ला द्या, 3ला द्या, 4ला द्या, परंतु तो डोस पूर्ण द्या, पूर्ण थाली बोलवा आणि ती 2घांना खा, 3घांना खा, 4घांना खा. परंतु त्याच्यामध्ये काय होईल, तुम्हाला पूर्ण न्यूट्रिशन मिळणार. फक्त पैसे कमी आहेत म्हणून पोळ्या घेतल्या तर तुमचं पोट भरणार नाही. ह्या गोष्टी आपण या माध्यमातून लक्षात घेतल्या पाहिजे अन्नद्रव्याच्या. आणि अन्नद्रव्याविषयी असा खोल आहे, आपण जर म्हटलं की 4 दिवस चर्चा करायची तर कमी पडते. कारण एका अन्नद्रव्याला 1 दिवस, समजा नत्र बोलायचं तर आपल्याला 8-8 घंटे बोलावं लागणार. नत्राचं स्थिरीकरण कसं करायचं, नत्राचं उपलब्धता कुठून घ्यायची, नत्र कसा घ्यायचा. अजून एक नवीन संशोधनातनं काही गोष्टी लक्षात येतात, जे आपल्याला डोस द्यायचा राहतो त्यातला किमान 40% डोस हा सेंद्रिय पदार्थातनं गेला पाहिजे. मग ह्या गोष्टी पण आपण लक्षात घेतल्या पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे शेतकरी बांधवांनो, जेव्हा तुम्हाला खत द्यायचं, आता इथून पुढं लक्षात घ्या, तेव्हा 1 बॅग जर रासायनिक खत द्यायचं असलं तर 3 बॅग तुम्हाला सेंद्रिय पदार्थ द्या. मग गांडूळ खत घ्या, चांगलं कुजलेलं शेण घ्या, शेणखत घ्या, किंवा मग निंबोळी खत घ्या, किंवा मग कुठलंही घ्या, हे सेंद्रिय पदार्थ किंवा सेंद्रिय खत घ्या. 1 बॅग रासायनिक खत सोबत 3 बॅग सेंद्रिय. मग एकाच 3 हे प्रमाण डोक्यात ठेवून करा. मग तुमचं बजेट कमी येतं, अर्धी बॅग रासायनिक खत घ्या, 1.5 बॅग सेंद्रिय खत घ्या. परंतु सेंद्रिय पदार्थ जमिनीत जर नाही राहिले तर कालांतरानं आपली जमिनीची वाट लागणार आहे. याचं तुम्हाला सोपं उदाहरण देतो, विषय लांबत आहे तरी पण सोपं उदाहरण देतो. नागर जेव्हा आम्ही लहान होतो, माझ्या आजा जेव्हा जमीन करायचे आजोबा, त्यावेळेस बळीराम नांगरानं जमीन नांगरायची, 2च बैलाच्या नांगरानं. मग नंतर कालांतरानं 6 बैलाचा नांगर आला. त्यानंतर कालांतरानं ट्रॅक्टरचा आला 45 हॉर्स पॉवर, मग आला 50 हॉर्स पॉवर, आता 75 हॉर्स पॉवरचे नांगर. आपण नांगर फाळ बदलणं शिकलो, परंतु जमीन कडक का होते याच्यावर आपलं डोकं कधी वापरलं नाही. आपण नांगराचे फाळ बदलले, पण जमीन आपली त्या दिवशी बळीरामनं नांगरणारी जमीन आज ट्रॅक्टरच्या 75नं नांगरल्या नाही जात. हे का होते हे आपल्या डोक्यात नाही. म्हणून एक लक्षात घ्या, जर जमीन माती जिवंत तर शेतकरी निवांत, याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून आपण हे बॅक्टेरिया सोडले पाहिजे, बॅक्टेरिया दिले पाहिजे, त्यानुसार आपली जमीन वापस त्या रूपात येईल. तर मित्रांनो, सरांनी जे काही सिरीज चालू करणार येणाऱ्या दिवसामध्ये माती जिवंत तर शेतकरी निवांत, याचा पण आपण बऱ्याच प्रकारामध्ये स्प्रेड करू हा विषय आणि बऱ्याच शेतकऱ्यापर्यंत पोहोचू. कारण सरांनी जे सांगितलं ते वास्तविक स्थिती आहे की जे पहिले बळीराम नांगरानं जमीन नांगरत होते ते आता ट्रॅक्टरनं सुद्धा नांगरला जात नाही. तो विषय लांबेल, पण आता आपण कांद्यावरती येऊ.
सर सर्वात महत्त्वाचा विषय आता म्हणजे बऱ्याच शेतकरी म्हणतात की बाबा पॉलिनेशनचा प्रॉब्लेम बऱ्याच शेतकऱ्याला होतो. तर आता मधमाशी येत नाही, तर त्याच्या मागे म्हणजे कारण काय असू शकते किंवा त्याच्यावरती आपण उपाय काय आपण थोडं सांगा त्याबद्दल. मधमाशीचं कसं आहे, मधमाशी आपल्या मधामध्ये भेसळ करत नाही. मग उदाहरण घ्या, मधमाशी जर आंब्याचा कलेक्ट करत असेल, फ्लोरा पराग आंब्यावरून जर घेत असेल तर ती आंब्याचंच घेणार, त्याच्यामध्ये लिंबाचं घेत असेल तर ती लिंबाचंच घेणार, चियाच्या फुलाचं घेत असेल तर चियाच्याच फुलाचं, कांद्यावर बसणार तर कांद्याचंच घेणार. मग ह्या गोष्टी एक राहतात. त्यामुळं मधमाशी ही कुठेही हे होणार नाही. परंतु आपल्याला मधमाशीची रिक्वायरमेंट कशाला आहे, ती फिरून जरी गेली तरी चालतं. मग अशा वेळेस आपण बी मॅक्स म्हणून येत असतं, जे कोरोमंडलचं आहे, ते त्याचं खाद्य आहे, मधमाशीचं खाद्य आहे. मग हे खाद्य आपण जर फुलावर स्प्रेड केलं, फवारलं, मग हे फवारायचं कधी, संध्याकाळच्या टायमाला फवारायचं, जमिनीत ओलावा असताना फवारायचं. ज्या पंपानं फवारणार त्या पंपाला स्वच्छ धुतलेलं असलं पाहिजे, त्या पंपात केमिकल फवारा मारलेला नसला पाहिजे 4 दिवस आधी, 4 दिवस नंतर. ह्या गोष्टीची काळजी घेऊन आपण बीमॅक्स जर फवारलं तर ते खाद्य धुंडाईसाठी ती माशी फिरल आपल्या ह्याच्यात आणि आपलं परागीकरण होईल. एक मग माशा कमी जरी असल्या तर त्या मॅक्झिमम खाद्य धुंडण्यासाठी फिरणार, हे एक लक्षात घ्यायचं. दुसरं आपण काय करायचं, साधं कमी खर्चाचे टरबूज विकत घ्यायचे बाजारातले, आपल्या शेतकऱ्याचं उत्पादन त्यानं वाढेल, उत्पन्न वाढेल. तर टरबूज खरेदी करा, छोट्या छोट्या फोडी करायच्या आणि कांद्याच्या वर थोड्याशा अशा काड्या काढून त्याच्यावरती त्या ठेवल्या पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्या टरबुजाकडं त्या माशा अट्रॅक्ट झाल्या तर त्या आपल्या परागीकरणाला फायदा होईल. तिसरं जर आपण करायचं झालं तर आंबट, जसं ताक आहे, गूळ आहे, हे एखाद्या बोंद्र्यावर हे करा, त्याला थोडंसं पेटवल्यासारखं करा, तो स्मेल स्प्रेड झाला पाहिजे, त्यानं सुद्धा आपल्या शेतात येऊ शकणार. आणि जमिनीत वेगवेगळ्या ठिकाणी पिवळ्या रंगाच्या फुलाचे झाडं लावले पाहिजे, पिवळ्या कलरकडं मधमाशी जास्त आकर्षित होत असते. ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आणि त्यानुसार आपण याचं नियोजन केलं पाहिजे मधमाशीचं. आणि दुसरी राहिली गोष्ट, मधमाशीचे आपण काही मोहळं आणतो, पेट्या आणून ठेवतो, तर हे तर ठीक झालं आणलं, परंतु त्या आणल्यानंतर जर आपण केमिकल गोष्टी जर फवारत गेलो तर केमिकल गोष्टी जर फवारल्या आपण तर त्या मधमाशा थोड्या नष्ट होण्यासाठी एक नुकसान होऊ शकते. तर ते थोडंसं फ्लावरिंग स्टेजमध्ये ह्या केमिकलच्या फवारण्या थोड्याशा आपण टाळल्या पाहिजे. आणि जर नसलीच मधमाशी तर काय करायचं, नरम हात, जसं आपण बाळाला पावडर लावतो अशा यानं किंवा स्पंज टाईप, त्यानं फुलाला, आपल्या प्रत्येक फुलाला जरी हात लावत गेलो आपण तरीसुद्धा परागीकरण होतं. किंवा सुती कपडा, धोतर वगैरे आपण दोघा लोकांनी पकडायचं आणि जायचं यायचं, हे असं जर तुम्ही 2-3-4 वेळा जर केलं तरी तुमचं परागीकरण बऱ्यापैकी होऊ शकते. ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. तर मित्रांनो, आपण पहिला जो व्हिडिओ काढला त्याच्यामध्ये पहिले 55 दिवसाचं नियोजन बघितलं आणि आता सरांनी आपल्याला पूर्ण डिटेल नियोजन सांगण्याचा चांगला प्रयत्न केला आहे आणि सांगितलं पण. तर मी सरांचा तुमच्यातर्फे, माझ्यातर्फे आभारी आहे सर, की तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या शेतकऱ्यांना जुडले. तरी पण तुमचा काही शेवटचा संदेश असेल तर तुम्ही आमच्या शेतकऱ्याला नक्की द्या. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. कांदा पिकामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कांदा पिकामध्ये तुमचं अन्नद्रव्य नियोजन असलं पाहिजे व्यवस्थित, पाण्याचं व्यवस्थापन असलं पाहिजे आणि कीड व रोगाचं नियंत्रण करता आलं पाहिजे. सोबतच महत्त्वाची गोष्ट राहते कांदा पिकामध्ये, कांदा जे पीक आहे जेव्हा फुलात येत असते, त्या फुलात आल्यानंतर जसं आपण मधात सांगितलं की कुठलंही हार्मफुल जास्त हार्ड कीटकनाशक आपण वापरलं नाही पाहिजे. अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, अमावस्येच्या टायमाला किडी वाढत असतात, ठीक आहे, जसं अमावस्या आहे, अमावस्येच्या वेळेला किडी वाढतात आणि पौर्णिमेच्या टायमाला आजार वाढत असतात, बुरशा वाढतात. म्हणून आपण बघा काही लोकांना ज्या बिमाऱ्या आहेत, अंधश्रद्धेत जे ओढल्या जातात, तर ते काय होतात, पौर्णिमेला बाबा सलानीला जायचं, लिंबू कापायचं, हे काय नसते. पौर्णिमेच्या टायमाला काय राहते, जेव्हा चंद्र येतो त्या गुरुत्वाकर्षणामुळं आपल्यातले जे काही पाण्याचं जे आहे याला इम्बॅलेन्स होऊन आजार आपले उद्भवत असतात आणि अमावस्येला पिकावरती किडी, कारण रात्री किडी काळोखीत आपलं जे काय प्रजनन करत असतात, ह्या ज्या गोष्टी ह्या लक्षात घ्यायच्या. आणि बाकी तर माझासुद्धा नंबर स्क्रीनवर येईलच आणि
गौरवचा सुद्धा नंबर येईलच. तुम्हाला जर काही अडचण असली तर तुम्ही नक्की आम्हाला फोन करू शकता, व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता. सोबतच यूट्यूब किंवा आपलं जे काय चॅनल आहे तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही फॉलो करून आमच्यासोबत टच राहू शकता. धन्यवाद. आणि एक शेवटचं सांगायचं म्हणजे आता बरेच लोक कलिंगडची लागवड सुद्धा करत आहे. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर शेतकऱ्यांना शेअर करा. तुमच्या कमेंटने आम्हाला कळेल की तुम्ही आमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे. म्हणून सर आपण ते पण चर्चासत्र करू कलिंगडाबद्दल ठीक आहे. यांच्या रिस्पॉन्सवरती. ठीक आहे. धन्यवाद धन्यवाद. सर. धन्यवाद.